तर बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेब एक प्रकरण लिहितात ब्रह्मसंपत्तीवर. खरं तर माझा लॅपटॉपचा हा दररोजचा नेहमीचा प्रॉब्लेम, काहीतरी अडचण येतेच. त्याच्यामुळं मला तुम्हाला लॅपटॉपवरून जॉईन होता येत नाही. सॉरी. बरं, आज आपण चर्चा करणार आहोत भाग पहिल्यामध्ये, द्वितीय खंडामध्ये पहिला भाग, ब्रह्मोपदेश करावा की करू नये. यामध्ये ब्रह्मसंपत्ती संदर्भात काही संदर्भ आलेले आहेत आणि हा ब्रह्मसंपत्ती कोण आहे या संदर्भामध्ये बऱ्याचशा उलट चर्चा आपल्या म्हणजे समूहामध्ये होताना आपण पाहतो, किंवा बरेचसे लोक चर्चा करतात की हा ब्रह्म कोण आहे, याचा बुद्धाशी काय संबंध आहे, किंवा याचं बौद्ध धर्मामध्ये काय स्थान आहे, हा कपोल कल्पित आहे. असे अनेक प्रश्न किंवा संभ्रम आपल्या सर्वांच्या मनामध्ये पाहावयास आलेत आणि त्या संदर्भात चर्चाही होत असते. अनेक मान्यवर त्या संदर्भात आपली वेगवेगळी मतं मांडत असतात. काही वास्तविकतेवर आधारित असतात तर काही वास्तविकतेवर आधारित नसतात. आणि अशा संभ्रमामध्ये आपण एकंदरीत ब्रह्मसंपत्ती नेमका कोण आहे हे समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. आणि हा ब्रह्मसंपत्ती समजून घेत असताना बाबासाहेब द्वितीय खंड भाग 1 मध्ये भगवान बुद्ध आणि त्याच्या विषाद योग या शीर्षकाखाली त्याची मांडणी करताना दिसतात. तर ही जी मांडणी आहे, बाबासाहेब कहतात की धम्मोपदेश करावा की करू नये. आता प्रश्न असा पडतो की दीपंकर बुद्धांनी आशीर्वाद दिल्यानंतर सुमेध ब्राह्मण हा भविष्यामध्ये सम्यक संबुद्ध होईल आणि तो जनकल्याण करेल अशी भविष्यवाणी दीपंकर बुद्ध करतात. आणि दीपंकर बुद्ध जर अशी भविष्यवाणी करत असतील आणि त्या भविष्यवाणीप्रमाणे सिद्धार्थ गौतम शेवटचा जन्म घेतात, 4 असंख्य 1,00,000 कल्पांपर्यंत अनेक जन्म घेत पारमितांचा संग्रह करतात आणि ज्ञान प्राप्तीनंतर त्यांनी धम्मोपदेश करू नये, करावा की करू नये असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होणं, आणि जोपर्यंत त्यांना ब्रह्मसंपत्ती विनंती करत नाही तोपर्यंत ते धम्मोपदेश करत नाही. तर प्रश्न असा उपस्थित होतो की काय जर ब्रह्मसंपत्तीने याचना केली नसती तर बुद्धांनी धम्मोपदेश केला नसता काय, असा प्रश्न माझ्या मनात उत्पन्न झाला. आणि मग मी ब्रह्मसंपत्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली की हा कुठे राहतो, हा काय करतो, याचं स्थान कुठे आहे, याचं लाईफ स्पॅन म्हणजे आयुर्मान किती असतं, आणि हा नेमका ब्रह्मसंपत्तीच बुद्धांना विनंती करायला काय येतो. अशा एक ना अनेक बाबी संदर्भात जेव्हा मी माहिती गोळा करत होतो, तर मी बरीचशी माहिती त्या संदर्भात मिळवली आणि तुमच्या पुढं आज मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर असे अनेक प्रश्न तुमच्याही मनामध्ये असतील. तर आपण पाहतो की बुद्धत्व प्राप्तीनंतर किंवा बुद्धांनी सम्यक संबोधी प्राप्त करण्याचा जो मार्ग निवडला आणि त्याच्यानंतर सम्यक संबोधी प्राप्त केली, ती जनकल्याण साधण्याच्या हेतूनच केली होती, हे आपण एकदा निश्चितपणे लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी ते एक आठवडा घालवतात. कधी बुद्धगयेच्या बोधिवृक्षाखाली, कधी रजायतन वृक्षाखाली. तर ती बरीचशी स्थळं जेव्हा तुम्ही बुद्धगयेला भेट देतात तेव्हा ती स्थळं तुम्हाला पाहता येतात की वेगवेगळ्या ठिकाणी बुद्धांनी विमुक्ती सुखाचा कशा पद्धतीनं त्यांनी विचार मंथन केलं, कशा पद्धतीने त्यांनी तो कालावधी 49 दिवसाचा घालवला आणि त्याच्यानंतर ते आपल्या स्थानावरून उठले आणि विचार केला की हा मनुष्य स्वार्थरत आहे आणि त्यातच तो आनंद आणि सुख मानतोय. स्वार्थ सोडून सदाचाराची शिकवण मान्य करणं हे सर्वसामान्य माणसाला फार कठीण काम आहे. आणि बुद्ध असा विचार करताना दिसतात की माझी शिकवण जर मी यांना दिली आणि त्यांना जर ती समजली नाही, ती त्यांनी मान्य केली नाही, तर तो एक प्रकारचा त्रास असेल.
आणि मलाही तो ताप होऊन बसेल, आणि म्हणून ते आपलं चित्त जे आहे ते अनुत्सुकतेकडे वळवतात. असा संदर्भ आपल्याला पाली साहित्यातही दिसतो. बाबासाहेबांनी ते मांडलं की बुद्ध स्वतःबद्दल ज्ञान प्राप्तीनंतर त्यांनी ते काय विचार करत होते वगैरे वगैरे, हे सर्व मांडणी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये आलेली आहे असं आपल्याला दिसतं. तर ईश्वर आणि आत्मा यांच्यामधली जी गुंतागुंत आहे आणि धार्मिक कर्मकांडांमध्ये लोक कसे गुंतलेले आहेत आणि कर्मवादापासून स्वतःची सुटका करून घेणं हे किती कठीण आहे. कारण काय की त्यावेळेसच्या ज्या मान्यता होत्या, त्यावेळेसच्या ज्या परंपरा होत्या, त्याच्यामध्ये आत्मा अमर आहे, श्रद्धेचा त्याग करणं कठीण आहे, आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही, मृत्यूनंतर तो अस्तित्वात राहत नाही, असं बुद्ध सांगतात की आत्मा वगैरे त्याचा काहीही रोल नसतो. परंतु प्रचलित मान्यतांमध्ये आत्म्यावर फार मोठा भर देण्यात आला होता आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या श्रद्धा भावना लोकांच्या मनामध्ये त्यावेळेस बिंबवण्यात आलेल्या होत्या असंही दिसतं. आणि ब्रह्म हा सर्वोच्च देवता आहे, तोच आपला कर्ता कर्विता आहे, त्याच्यामुळेच आपण आहोत, आपलं जे अस्तित्व आहे किंवा हे जे जग आहे हे त्यानं निर्मिलेलं आहे, अशा पद्धतीच्या अनेक प्रचलित मान्यता होत्या. तर बुद्ध असा विचार करताना का दिसतात आणि बुद्धांच्या मनातील हे विचार ब्रह्मसंपत्ती जाणतो. आता ब्रह्मसंपत्ती जाणतो म्हणजे काय? तर ब्रह्मलोक आणि त्याच्यामध्ये राहणारे जे ब्रह्म असतात, तर बौद्ध धर्माची मूलभूत शिकवण जी आहे, बुद्धाची शिकवण, तर ते आपल्याला 16 प्रकारचे ब्रह्म दिसतात आणि ते ध्यानावर आधारित आहेत. तुम्ही जर ध्यान केलं तर तुमचा जन्म ब्रह्मलोकात होतो आणि ज्या पद्धतीचं तुमचं ध्यान असेल त्या पद्धती अनुसार तुम्हाला ब्रह्मलोकामध्ये जन्मग्रहण करता येतो. 16 प्रकारच्या ब्रह्मलोकामध्ये पहिलं ध्यान असेल तर पहिल्या ध्यानामध्ये जन्म तुम्हाला घेता येतो, दुसऱ्या ध्यानामध्ये, तिसऱ्या ध्यानामध्ये, चौथ्या ध्यानामध्ये जनरली अनागामी जे असतात त्यांनाच तो जन्म प्राप्त होत असतो आणि तिथूनच ते निर्वाण प्राप्त करत असतात, हे आपल्याला माहित आहे. साधं तुम्ही दान आणि शील भावना केली की तरीही तुम्हाला देवलोकांमध्ये जन्मग्रहण करता येतो. ही बुद्धाची शिकवण आहे. ते कशा पद्धतीने जन्म होतो प्राप्त आपल्याला, या संदर्भात बुद्धाने विशेष करून अनेक सूत्रांमधून त्यांनी तो उपदेश केलेला आपल्याला दिसतो. आता बुद्धांच्या मनामध्ये जो विचार आहे की मी शिकवण द्यावी की देऊ नये आणि तो मला त्रास होऊन बसेल वगैरे, ह्या ज्या बाबी आहेत, आणि बुद्ध आपलं मन निष्क्रियतेकडे वळवताना आपल्याला दिसतात. आणि बुद्धांच्या चित्तामध्ये काय चाललेलं आहे हे ब्रह्मसंपत्ती जाणतो आणि ब्रह्मसंपत्ती जाणून तो बुद्धांपुढे येतो आणि विचारणा करतो. आता ही विचारणा करत असतानाही बुद्ध आपल्याला असे दिसतात. साधारणतः बुद्ध म्हणजे कोण? तर बुद्ध हे सम्यक संबुद्ध आहे. आणि बुद्ध आणखी कोण आहे? तर ते देव आणि मनुष्यांचे गुरु सुद्धा आहेत. एखाद्या माणसाला कसं शिकवावं, कशा पद्धतीने त्यांना सन्मार्गावर स्थापित करावं, हे बुद्ध त्याच्यामध्ये अतिशय कुशल आहेत. आणि असं असतानाही बुद्ध आपलं मन निष्क्रियतेकडे का वळवतात? आणि ते वळवल्यानंतर ब्रह्मसंपत्ती बुद्धांपुढे उभा राहतो. तो आपला ब्रह्मलोक सोडून येतो. आता बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये हे स्पष्टपणे त्याची मांडणी केलेली आहे. जर तुमच्या पुढे आता बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ जर असेल, तर तुम्ही द्वितीय खंडामध्ये पहिलं प्रकरण तुम्ही ते पाहू शकता. द्वितीय खंड भाग पहिला. त्याच्यामध्ये 9 नंबरचा मुद्दा जो आहे, तर बाबासाहेब असे लिहितात की चिंताग्रस्त असा संपत्ती ब्रह्मलोक सोडून आला व बुद्धांच्या पुढे उभा राहिला. त्यांना आपलं उत्तरीय वस्त्र म्हणजे चिवर जे असतं ते खांद्यावर नीटपणे सावरलं आणि नम्रतेने दोन्ही हात जोडून तो बुद्धांना म्हणाला, आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान गौतम बुद्ध आहात. आपण सम्यक संबुद्ध प्राप्त झालेले भगवंत आहात.
आपण तथागत आहात, आपण जगताला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता? सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानव जातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विन्मुख होऊ शकता? मग ब्रह्मसंपत्ती पुढे असं म्हणतो की आपला सद्धम्म एकावयास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनांच्या माणसांचा अधपात होत आहे. ब्रह्मसंपत्ती पुढे म्हणतो की भगवान जाणतच आहेत की प्राचीन काळापासून मगधवासियांमध्ये अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे. आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवान खुले करणार नाहीत काय? पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवान दुःखाच्या सागरात लोटलेल्या या लोकांकडे पहा. जन्म ऋणातून मुक्त झालेल्या हे विजयी वीरा उठा, जगाकडे जा, त्यांच्याकडे पाठ फिरवू नका. भगवान देव आणि मानव यांच्यावरील करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सद्धमाची शिकवण देण्याचा निश्चय करू. आणि पुढे बुद्ध त्यांना उत्तर देतात की हे थोर मानवश्रेष्ठ ब्रह्मा, मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही, याचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असे वाटले. आता हे जे सर्व प्रसंग जे आहेत हे बाबासाहेब बुद्धांनी त्याचा धम्मग्रंथामध्ये मांडतात. आणि आपण असं पाहतो की ब्रह्मसंपत्ती हा सर्वोच्च ब्राह्मी परंपरेतला देव, ज्याला आपण ब्रह्मा म्हणतो, हा ब्रह्मसंपत्ती बुद्धांकडे येतो आणि विनंती करतो. आता ब्रह्मसंपत्ती आपल्या चित्ताने जाणतो की बुद्धाच्या मनात काय चाललेलं आहे, आणि ब्रह्मलोकातून अंतर्धान होऊन तो बुद्धांसमोर प्रगट होतो आणि अत्यंत आदरभावाने जी बुद्धिस्ट ट्रॅडिशन आहे आपल्याला त्याच्या त्या वक्तव्यातून दिसते, किंवा त्याच्या त्या एकंदरीत बुद्धांना वंदन करण्याच्या पद्धतीत आपल्याला दिसते की तो आपले एक शिवर खांद्यावर एक व्यवस्थितपणे करतोय, एक गुडघा जमिनीला टेकवतोय, दोन्ही हात जोडतोय आणि बुद्धांना विनंती करतो की आपण देसेतू भन्ते भगवा धम्म, देसेतू सुगतो धम्म, असा पालीमध्ये आपल्याला संदर्भ मिळतो की तो विनंती करतो की हे तथागत सम्यक संबुद्ध, हे सुगत, आपण धम्मोपदेश करावा. आता हे परचित्त ज्ञान असतं, हे ज्ञान देवांकडे असतं, कारण त्यांच्याकडे सुपर नॉर्मल पॉवर्स आहेत, आणि सुपर नॉर्मल पॉवर्स असल्या कारणाने ते काहीही करू शकतात, एक दुसऱ्यांच्या चित्तामध्ये उठलेले विचारांचे तरंग जाणू शकतात. आणि बुद्ध नुकतेच ज्यामुळे की सम्यक संबोधी प्राप्त झालेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे आणि ते आता धम्मोपदेश का करत नाही आहेत, असं जेव्हा ब्रह्मसंपत्ती जाणण्याचा प्रयत्न करतो, तर त्याचं असं लक्षात येते की बुद्ध त्यांनी आपलं जे चित्त आहे ते निष्क्रियतेकडे वळवलेलं आहे. तर परचित्त ज्ञानातून देवता लोक हे जाणत असतात आणि बुद्ध सुद्धा जाणतात. आता बुद्धांना जेव्हा आपण सत्ता देव मनुष्यानं असं जेव्हा म्हणतो, तर बुद्ध हे देवांचे सुद्धा देव आहेत, आपण एक लक्षात घ्या. आणि देवच आहेत असं नाही, तर ते अनुत्तरो सत्ता आहेत. अनुत्तरो सत्ता म्हणजे त्यांच्यासारखा दुसरा कोणी शिक्षक नाही. मी काही मुद्दे या प्रकरणानंतर आपण चर्चा करू, पण तत्पूर्वी आपण हे समजून घेतलं पाहिजे की बुद्ध जेव्हा सम्यक संबुद्धी प्राप्त करतात, तो जो कालावधी आहे की तो कालावधी म्हणजे अज्ञान युग असं म्हटलं तर काही हरकत नाही. कारण काय की सर्व जग ही ब्रह्माची पूजा करत असते बुद्धां, आणि हा जो ब्रह्मा जो आहे तो बुद्धांना विनंती करायला येतो. म्हणजे दोन वेगळ्या ट्रॅडिशन्स आपल्याला दिसतात की एकीकडे करता करविता म्हणून सर्व जग ब्रह्माला विनंती करतं किंवा त्याची पूजा अर्चा करण्यामध्ये ते गुंग झालेले असतात, आणि तो सर्वोच्च देवता आहे, तो करता करविता आहे अशी एक मान्यता असते. आणि तोच ब्रह्मा बुद्धांपुढे दोन्ही हात जोडून विनंती करतो की तथागत, हे सुगत,
तुम्ही धम्मोपदेश करावा. तर या दोन वेगळ्या ट्रॅडिशन्स आपल्याला दिसतात की एकीकडे लोक देवतांची पूजा करतात आणि देवता बुद्धांची पूजा करतात. तर ह्या दोन ट्रॅडिशन्स आपण समजून घेतल्या पाहिजे. बरं, हा राहतो कुठे? तर ब्रह्मलोकाचे अंतर जे आहे हे पृथ्वीपासून किती लांब अंतरावर तो राहतो? किती वेळ लागतो जर आपण जायचं ठरवलं तर? किंवा एक उदाहरणाने समजून घेऊया. हा सुंदर संदर्भ मिलिंद प्रश्नामध्ये आलेला आहे. आणि मिलिंद राजाला जेव्हा प्रश्न विचारण्यात येतो की ब्रह्मलोक कुठे आहे, त्याचं अंतर किती आहे, आणि मग राजा मिलिंद त्याच्या प्रश्नांना थेर नागसेन उत्तर देतात आणि ते उत्तर उपमेच्या स्वरूपामध्ये ते देण्यात आलेलं आहे असं आपल्याला दिसतं. तर ब्रह्मलोकाचं अंतर पृथ्वीपासून किती आहे असा जेव्हा प्रश्न विचारण्यात येतो तर त्याचं उत्तर असं देण्यात येतं नागसेन कडून, म्हणजे भंते नागसेन कडून. ते सांगतात उपमेद्वारे की राजाचा जो राजवाडा जो असतो ना, त्याच्या एवढा मोठा दगड ब्रह्मलोकातून जर सोडला पृथ्वीवर येण्यासाठी, तर तो दगड दिवस रात्र 48 योजन वेगाने, म्हणजे साधारणतः 329 मैल या स्पीडनी दिवस रात्र करून तो खाली येण्याचा जर प्रयत्न करत असेल, तर त्याला पृथ्वीवर पोहोचण्यासाठी कमीत कमी 4 महिने लागतील. इतक्या दूर अंतरावर तो ब्रह्मसंपत्ती राहतो. आता हा संदर्भ तुम्ही मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये तुम्ही वाचू शकता. आणि जी राजा मिलिंद आणि भंते नागसेनांमध्ये जी चर्चा झालेली आहे, त्या चर्चेतील मी हा संदर्भ तुम्हाला दिलेला आहे. आणि मिलिंद प्रश्न बाबासाहेबाच्या दृष्टीने हे एक मास्टरपीस आहे बौद्ध साहित्यामधलं, त्याला दुमत नाही. तर आता हा जो ब्रह्मसंपत्ती आहे, हा ब्रह्मसंपत्ती कोण? त्याचा आणि बुद्धांचा काय संबंध आहे? असा प्रश्न स्वाभाविकपणे आपल्या मनामध्ये उत्पन्न होणं निश्चितच स्वागतार्ह आहे. असे प्रश्न उपस्थित झालेले पाहिजे. त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्याच्याशिवाय आपण त्याचा शोधही घ्यायचा प्रयत्न करणार नाही. तर संदर्भ असा प्राप्त होतो की आताचे जे बुद्ध आहेत, सिद्धार्थ गौतम, सम्यक संबुद्ध, याच्या पूर्वीही जे बुद्ध झालेत, ते बुद्ध म्हणजे कස්සप बुद्ध. त्या कස්සप बुद्धाच्या कालावधीमध्ये एक थेर होते सहाका नावाचे. आणि ते कස්සप बुद्धाच्या कालावधीमध्ये भिक्षू असल्या कारणाने त्यांनी प्रयत्न केला ध्यान करण्याचा, निर्वाण प्राप्त करण्याचा, पण ते काही शक्य झालं नाही. परंतु पहिल्या ध्यानामध्ये ते थोडेसे पारंगत झाले आणि त्यांचं देहावसन झालं. आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना पहिल्या ध्यानाचा सरावामुळे त्याला पहिल्या ध्यानामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर त्यांचं महाब्रह्माचं जे आयुर्मान असतं, तर ते जवळपास एक असंख्येय कल्प असतं, इतकं असतं. आणि आपण पाहतो की यांचं आयुर्मान इतकं मोठं असतं की अनेक बुद्धांना त्यांनी पाहिलेलं असतं. त्यांना बुद्धिस्ट ट्रॅडिशन्स माहीत असतात. आणि बुद्धवंशामध्ये आपण जेव्हा जातो, तर बुद्धवंशाचा जेव्हा अभ्यास करतो, तर आतापर्यंत जे काही 28 बुद्ध झालेत, तर त्या प्रत्येक बुद्धांना विनंती करायला ब्रह्मसंपत्ती बुद्धांपुढे येऊन त्यांनी विनंती केलेली आहे, असं आपल्याला सगळे संदर्भ प्रत्येक बुद्धांच्या वेळेस आपल्याला ब्रह्मसंपत्तीने विनंती केली, त्याच्यानंतर बुद्धांनी धम्मोपदेश करायला सुरुवात केली, असे सगळे संदर्भ आपल्याला बुद्ध वंशामध्ये दिसतात. आणि हा ब्रह्मसंपत्ती जो एकेकाळी कश्यप बुद्धांच्या कालावधीमध्ये भिक्षू होता, तो आता ब्रह्मलोकामध्ये त्याचा जन्म झालेला आहे आणि तो ब्रह्मसंपत्ती म्हणून त्या ठिकाणी तो राहतो आहे. तो बुद्धांच्या चित्तातील विचार जाणतो आणि तो भगवान गौतम बुद्धांना विनंती करायला येतो. आणि विनंती करताना तो काय म्हणतो की जर बुद्धांनी धम्म दिला नाही, तर काय होईल? नसती वतभो लोको.
विमत्सतीवत बोलो, अर्थात हे जे जग आहे हे नश पावेल, विनाश पावेल, तेव्हा तुम्ही हे तथागत तुम्ही धम्मोपदेश करावा. देसेतु भन्ते भगवा धम्मं देसेतु सुगतो धम्मं, अशा पद्धतीची विनंती करताना दिसते. आणि मग आपण असंही पाहतो की बुद्ध आपल्या धम्मचक्षुनी एकाच ठिकाणी बसून असतानाही त्यांना जे विविध प्रकारचे विद्या त्यांच्याकडे आहेत. आपण बुद्धांना म्हणतो विद्याचरण संपन्न, वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या त्यांच्याकडे आहेत आणि ते आपल्या धम्मचक्षुनी पाहतात की काही अल्पबुद्धीचे लोक आहेत, काही तीक्ष्ण बुद्धीचे लोक आहेत, काही सुंदर स्वभावाचे लोक आहेत. त्यापैकी काही लोकांना परलोकांचं भय वाटत असतं, वगैरे वगैरे. आता हा जो मनुष्य लोक आहे किंवा मनुष्य ज्या प्रमाणात जगतो आहे किंवा त्यांचं जगणं मरणं जे आहे किंवा जे अज्ञान आहे ते कशा पद्धतीनं आहे, तर एका उपमेच्या साह्याने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. की एक तलाव आहे, त्या तलावामध्ये अनेक कमळं उमललेली आहेत. काही पांढऱ्या रंगाची, काही निळ्या रंगाची, काही रक्तीम रंगाची, अशी कमळं त्या पाण्याच्या तलावामध्ये आपल्याला दिसतात. त्याच्यापैकी काही कमळं कशी दिसतात ते पाण्याच्या खाली आहेत. काही कमळ हे पाण्याच्या बरोबरीनं त्या ठिकाणी उत्पन्न झालेली दिसतात. काही कमळं पाण्याच्या वर येऊन तिथे ते सुंदरतेनं त्यांनी ते उमललेली दिसतात. आणि हे असं असताना त्या कमळावर पाण्याचा गंध सुद्धा नाही, चिखल सुद्धा नाही. तर मनुष्य लोकांमध्ये अशी माणसं दिसतात, काही तीक्ष्ण बुद्धीचे आहेत, काही अल्पबुद्धीचे आहेत, काही सुंदर स्वभावाचे आहेत, काही वाईट स्वभावाचे आहेत. तर अशा पद्धतीने कमळाच्या उपमेद्वारे आपल्याला मनुष्य समाज समजून घेता येतो की मनुष्य स्वभाव कसे आहेत आणि कशा पद्धतीची माणसं या मनुष्य लोकांमध्ये राहतात. आणि मग तो विनंती करतो की आपण धम्मोपदेश करावा आणि त्याची विनंती बुद्ध मान्य करतात आणि तेव्हा ब्रह्मसंपत्ती सुवार्थ जाहीर करतो. आणि बुद्धांनी त्यांची विनंती मान्य केल्यानंतर ब्रह्मसंपत्ती काय म्हणतो हे बाबासाहेब कसं मांडतात, पेज नंबर माझ्याकडे जो बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ आहे, माझ्याकडे जी एडिशन आहे ती आहे 1980 सालची. तुमच्याकडे भाग 2 मध्ये द्वितीय खंड पहिल्या प्रकरणामध्ये 2 नंबरचं जे प्रकरण आहे, ब्रह्मसंपत्ती सुवार्ता जाहीर करतो. त्या शीर्षकाखाली मग आता ब्रह्मसंपत्ती कशी घोषणा करतो बुद्ध, जेव्हा त्याला मान्यता देतात की हो, मी आता धम्मोपदेश करण्याचा विचार केलेला आहे. तर ब्रह्मसंपत्ती असा म्हणतो की दुःखी कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ्य देतील, युद्ध पीडितांना ते शांती देतील, ज्यांचे हृदय विदीर्ण झालेले आहे, ज्यांचा धीर खचला आहे त्यांना ते धीर देतील, जे पददलित आहेत आणि जे जुलमाखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील. जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, न्यायासाठी तळमळणाऱ्या जीवांनो, या शुभ वार्तेने तुम्ही आता आनंदित व्हा. जखमी झालेल्यांनो, आपल्या जखमा बऱ्या झाल्यात असे समजा. भुकेलेल्यांनो आता पोटभर खा. थकलेल्यांनो आता विश्रांती मिळतील असे समजा. तुषारतांनो आपली तहान भागवून घ्या. अंधारात चाच पडणाऱ्यांनो आता प्रकाश व्याप्त करून घ्या. निरुत्साही जन हो, आता तुम्ही हर्षभरीत व्हा. आणि अशा पद्धतीची घोषणा हा ब्रह्मसंपत्ती करतो. आणि बाबासाहेब अत्यंत सुंदरतेनं त्याचं ते सर्व विवेचन त्या प्रकरणामध्ये मांडतात. मी सर्व विवेचन काय वाचत नाही, परंतु कशा पद्धतीनं ब्रह्मसंपत्ती घोषणा करतो आणि निघून जातो हे आपल्याला दिसतं. आणि त्याच्यानंतर मग बुद्ध आलार कालाम, उदक रामपुत्त यांच्या संदर्भात विचार करतात आणि त्याच्यानंतर पंचवग्गी भिक्खूंना
ते धम्मोपदेश करतात. कारण काय की उदक रामपुत्त आणि अलार कलाम यांचं निधन झालेलं असतं. हे आपण ओघानं जाणलेलो आहोत. तर आता बुद्ध बुद्धत्व प्राप्तीनंतर ते धम्मोपदेश करायला तयार नसतात, असं का? कारण काय की बुद्धत्व प्राप्तीच त्यांनी त्या कारणासाठी केली आणि त्यांनी धम्मोपदेश करण्याचं नाकारलं होतं, असं एकंदरीत चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं. तर हे खरं आहे का? जर ब्रह्मसंपत्तीने बुद्धांना विनंती केली नसती, तर काय त्यांनी धम्मोपदेश द्यायचं थांबवलं असतं काय? जर त्यांना विनंती केली नसती, तर बुद्धांनी उपदेश केला नसता, हे सत्य आहे. ही सर्व बुद्धांची परंपरा आहे, की प्रत्येक बुद्धांना ब्रह्मसंपत्ती विनंती करतोच आणि त्यांना विनंती करावी लागतेच. आपल्या घरी जरी एखादा भिक्षू आला, तर त्यांना विनंती करावं लागते, तथा भंते कृपा करून आम्हास आपण त्रिशरण पंचशील द्यावं, अशी याचना आपण करतो आणि त्याच्यानंतरच भिक्खू संघ तुमच्या त्या याचनेला अनुमती देत ते तुम्हाला त्रिशरण पंचशिलामध्ये ग्रहण करतात. हे ट्रेडिशन आहे. आणि बुद्ध हे अनुत्तर सत्ता अशी आहे. आणि अनुत्तर सत्ता म्हणजे काय, की बुद्धांना हे माहीत असतं, की मी काय केलं म्हणजे हा ब्रह्मसंपत्ती माझ्याकडे येईल आणि मला विनंती करेल. म्हणून ते जाणीवपूर्वक आपलं मन निष्क्रियतेकडे वळवतात आणि निष्क्रियतेकडे वळवल्यानंतर त्यांना हे माहीत असतं, की ब्रह्मसंपत्ती हे जाणेल आणि मला विनंती करायला येईलच. हे त्यांनाही माहीत असतं. आणि त्याच्यामुळंच जसं आपण म्हणतो ना, की बुद्ध कसे आहे, सत्ता देव मनुष्यानं. ते देवतांना कशा पद्धतीनं धम्मोपदेश करावा, त्यांना कशा पद्धतीनं सन्मार्गावर स्थापित करावं, बुद्धांकडे ते बल आहेत. बुद्धांना या सर्वाबद्दल माहिती आहे आणि त्याच्यामुळं ब्रह्मसंपत्ती यांनी यावं आणि विनंती करावी, ही बुद्धाची भूमिका असते. आणि त्याच्यामुळं बुद्ध आपलं मन निष्क्रियतेकडे वळवताना दिसतात. म्हणून आपण बुद्धांना असं म्हणतो, सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. बुद्ध हे देवता आणि मनुष्यांचे शास्त्र आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत आणि उत्तरो सत्ता आहे. तर ह्या दोन्ही बाबी मी तुम्हाला या ठिकाणी विशद करून सांगितल्या, की बुद्ध आपलं मन निष्क्रियतेकडे का वळवतात. एखाद्या व्यक्तीला सन्मार्गावर स्थापित करण्यासाठी काय करावं, काय करू नये, हे बुद्ध जाणतात. ज्या पद्धतीनं बुद्ध अंगुलीमालाकडे जातात आणि त्याला सन्मार्गावर स्थापित करतात. कारण काय की ते अनुत्तर सत्ता आहेत. एखाद्या व्यक्तीला सन्मार्गावर स्थापित कसं करावं हे ते जाणतात. यावरून हे सिद्ध होते. तर आता आपण पाहूया की ब्रह्म आणि देव यातील थोडासा फरक, की देव लोक जे आहेत हे ब्रह्मलोकाच्या खाली त्यांचं निवासस्थान आहे आणि ब्रह्मलोक हे त्याच्या वरच्या भागामध्ये त्यांचं निवासस्थान आहे. ते ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत. कारण काय की ब्रह्म हे देवांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत. आणि त्यांचं जे लाईफ असतं, त्यांचं जे जीवन असतं ते अधिक सुखी असतं. स्त्री पुरुष असा भेदभाव ब्रह्मलोकामध्ये नसतो. मुळात तिथे लिंगच नसतं, स्त्री किंवा पुरुष. मनुष्य लोकांमध्ये असतानाच त्यांच्या चित्तातील कामभावना या कायमच्या नष्ट झालेल्या असतात. त्याच्यामुळं ब्रह्मलोकामध्ये त्याची काहीही गरज उरत नाही. म्हणून तिथे लिंग नाही आहे. तिथे लैंगिकता नाही आहे. हे जरी सत्य असलं तरी त्यांचं जे बाह्य स्वरूप जे आहे ते पुरुषाप्रमाणे असतं. म्हणजे पुरुष ज्याप्रमाणे आपल्याला दिसतो त्याप्रमाणे हे ब्रह्मा असतात. त्यांना डोळे असतात ते पाहण्यासाठी. त्यांना कान असतात ते ऐकण्यासाठी. त्यांना नाक असते ते श्वास घेण्यासाठी आणि जीभ असते ते बोलण्यासाठी. ते
कधीच काहीही खात नाहीत, पीत नाहीत, तर ते केवळ ध्यान करत असतात. ते इतराबरोबर राहून आनंद व्यक्त करत नाही, जसं देव लोकांमध्ये असते, जसं मनुष्य लोकांमध्ये असतं, तसं ते कधीही आनंद व्यक्त करत नाही. इतरांसोबत ते राहत नाही, एकटे राहतात, ध्यान करत असतात. त्यांचं जे शरीर असतं, ते हजारो पटीनं प्रभावशाली असतं, तेजोमय असतं. चंद्र सूर्यापेक्षाही हजारो पटीने ते प्रकाशमान असतं. त्यांचा एक हात म्हणजे 10,000 चक्रवाल हे प्रकाशित करू शकतं. इतकं ते तेजोमय असतं आणि पाहिजे त्या आकारामध्ये ते येऊ शकतात. पाहिजे त्या रूपामध्ये ते येऊ शकतात. त्यांच्याकडे सुपर नॉर्मल पॉवर्स असतात. त्यांचं जे निवासस्थान असतं, ते रत्नांनी बनलेलं असतं आणि खाली अंथरलेलं जे कार्पेट असतं, ते स्वर्गीय कार्पेट असतं, ज्याच्यावर ते चालतात. त्यांचे केस बुद्धाप्रमाणे सुंदर आणि सुंदरतेने ते विंचरलेले दिसतात आणि वर त्यांच्या डोक्यावर जुडा दिसतो. त्यांच्या हातापायामध्ये जसं आपल्याला सर्वसामान्य माणसांचे जॉइंट दिसतात ना, हातापायामध्ये गुडघे दिसतात किंवा आपल्याला हातामध्ये आपल्याला जॉइंट्स स्पष्टपणे दिसतात, तसं त्यांच्या शरीरामध्ये कुठलेही जॉइंट दिसत नाहीत. त्यांना आपल्यासारखे प्रातःविधी करायची काही गरज नसते. जेवण खाणं-पिण्याची काही गरज नसते. त्यांना संगीतामध्ये रस नसतो. तर ध्यान करत एकांत सुखाचा आनंद ते घेत असतात आणि ध्यानातूनच त्यांना अन्नपान प्राप्त होत असतं. तर असे एक ना अनेक वैशिष्ट्य आहेत. फक्त तुमच्या मनामध्ये थोडीशी उत्सुकता निर्माण करावी म्हणून मी ह्या काही बाबी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला, की ब्रह्मा कसे असतात, ते दिसतात कसे? तिथे स्त्री-पुरुष नाहीत, त्यांच्यामध्ये लैंगिकता नसते. हे छोटी-मोठी कारणं मी तुम्हाला सांगितलेली आहे. विस्तारपूर्वक मी काही सांगत नाही. कारण काय, की मी विस्तारपूर्वक सांगायला गेलो, की तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न, उपप्रश्न आणि तुमचं मन आणखी उद्विग्न होईल किंवा कंटाळा येईल असा मी काही प्रयत्न करत नाही. तर ब्रह्मसंपत्ती कोण? तो कुठे राहतो? तो बुद्धांकडे का येतो? त्याचं बुद्धांचं काय नातं आहे? आणि एकंदरीत ब्रह्म कसा असतो? हे तुमच्यापुढे मी मांडण्याचा छोटासा मी प्रयत्न केलेला आहे. खूप मोठं व्याख्यान देऊन तुम्हाला कंटाळा येईल असं मी काही बोलायचं टाळलेलं आहे. आपण इथे थांबूया. आता तुमचे काही प्रश्न असतील, तर त्यावर आपण चर्चा करूया.